નથી તમને? आता वळूया मराठी चित्रपट सृष्टीकडे। या शुक्रवारी प्रदर्शित होतोय चिंगी हा मराठी चित्रपट। स्त्री भ्रूण हत्येवर आधारित असलेल्या या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारतेय गिरिजा ओक। पाहूया ह्या चित्रपटाविषयी गिरिजाचं काय म्हणणं आहे। चिंगी नावाचा चित्रपट आहे, तू यातली चिंगी का ग? नाही, मी यातली चिंगी नाही। मग गिरिजा, यात तू कोणता रोल करणार आहे? मी चिंगीची आई, म्हणजे चिंगी होणारी मुलगी आहे माझी आणि मी तिची आई। भूमिका एका नॉर्मल मिडल क्लास, स्लाइटली अपर मिडल क्लास वर्किंग अतिशय प्रोग्रेसिव्ह मुलीची आहे। तिचं लग्न झालंय, त्यांचं प्लॅनिंग सुरू आहे। ॲज युजल सासूकडून आईकडून सगळ्यांकडून नातू हवा अशी मागणी आहे। तिचा बॅकग्राऊंड असा की तिला 4 बहिणी आहेत तिच्या, आणि सगळ्याच मुली असल्यामुळे घरात भाऊ नसल्यामुळे काही अडचणी आल्या आहेत घरात, काही प्रॉब्लेम्स झाले आहेत, आणि सगळ्या मुली हुशार आणि ती सुद्धा एक कमावती हुशार इंटेलिजंट मुलगी असल्यामुळे भावाची कधी कमी किंवा मुलगा व्हावा असं तिला स्वतःला वाटत नाही। पण परिस्थिती अशी असते की तिला असा विचार करावा लागतो की मला जर मुलगी झाली तर प्रॉब्लेम्स होऊ शकतील, आणि मग पुढे काय होतं। मग ही चिंगीची आई चिंगीच्या जन्माला विरोध करते की काय, म्हणजे नेमकं काय? तिचं स्वतःचं असं मत नसतं की तिला मुलगी नकोय, पण एकंदर प्रेशरमुळे आणि आज जी परिस्थिती आहे, आपण जे मुलींवरती होणारे अन्याय बघतो, अत्याचार बघतो, ते बघता तिला असं वाटतं की एक अजून मुलगी जन्माला घालून तिचं आयुष्य का खराब करावं, मी त्यापेक्षा मी मुलगा जन्माला घालते, आणि म्हणून ती त्याच्या विरोधात असते आणि तिचं मत बदलतं। ऑफकोर्स ती मुलीला जन्म द्यायचा नाही ते मुलीला जन्म द्यायचा पर्यंत कशी जाते, हीच एक्झॅक्टली ही फिल्म आहे। तुमच्या घरामध्ये मेल फॅक्टरच नाहीये आणि मला आमच्या घरामध्ये मुलींची लाईन लावून घ्यायची नाहीये। समाजात स्त्रीचं स्थान कितीही मोठं असलं तरी तुम्हाला तुमच्या घरात वारसदारच हवा, खरं आहे ना? मग तो कसाही असो, गुंडा असो, मवाली असो, घाणेरडा असो, तुम्हाला फक्त मुलगाच हवा। चिंगीच्या आईला म्हणजे चिंगीच्या त्या पॅरेंट्सनाच मेसेज पोहोचवायचा आहे लोकांपर्यंत, पण तो मेसेजच्या स्वरूपात पोहोचवायचा नाहीये आणि थोडंसं सटल विनोद आहे। तर म्हणजे हे कसं तू साधलंस या विनोदाच्या स्वरूपात आणि चिंगीची आई आणि एक गहन विषय? खरे तर विनोदाचा हा अँगल याला अशोक पाटोळांनी दिला, ह्याचा कारण हा की हा गहन विषय आहे। कारण हे खूप असं जागरण सारखं झालं ना, तर लोकांना खूप बोर होतं, कारण हे काय सारखं सांगतात, आणि अशा खूप फिल्म्स असतात सोशली रेलेव्हंट टॉपिक्सवरती ज्या खूप डोज असतो त्याच्यात बेसिकली। तर आम्हाला तसं नको होतं, आम्हाला एका इंटरेस्टिंग वेमध्ये हा मेसेज पोहोचवायचा होता, त्यामुळे ह्याच्यात आम्ही काही कॉमेडी एलिमेंट असा घातला नाहीये, बट देयर इज सिच्युएशनल कॉमेडी। चिंगीला थोडंसं सोडून पण चिंगीशी रिलेटेड असलेला एक प्रश्न मी विचारणार आहे की गिरिजाने मानिनी केलं, त्यानंतर तारे जमीन पर मध्ये म्हणजे तोही एक सोशल मेसेज देणारी फिल्म होती, त्यानंतर मधल्या काळात तू एक ऍड केली होतीस ज्याच्यातही सोशल मेसेज होता आणि आताही एक सोशल मेसेज आहे, तर आम्ही गिरिजाला सोशल मेसेंजर म्हणून पाहायचं का? खरं तर इट्स जस्ट लक, कोइन्सिडेंटली मला सगळ्या फिल्म्स अशा मिळत गेल्या किंवा ऍड फिल्म्स अशा मिळत गेल्या। ऍक्च्युली कम टू थिंक ऑफ इट, मी ऍड बद्दल विचारच नव्हता केला, पण या माझा प्रवास जुईली पासून सुरू झाला। माननीच्या आधी फिल्म होती, ती पण सोशली रेलेव्हंट मेसेजवरच होती, एकतर्फी प्रेमातून काय होतं त्याच्यावर होती, त्यामुळे या इन अ वे इट इज दॅट। पण असं मी ठरवलं नाही की मी फक्त अशाच फिल्म्स करणार आहे का नाही, पण आता माझ्या काही फिल्म्स रिलीज होत आहेत ज्या सोशली रेलेव्हंट वगैरे अजिबात नाही आहेत, दे फन फिल्म्स, एंटरटेनमेंट ओरिएंटेड फिल्म्स। मला सगळ्या टाईपच्या फिल्म्स करायच्या आहेत, बट आय एम लकी की जर अशा फिल्म्स माझ्या वाट्याला येत आहेत आणि जर लोकांना माझ्या थ्रू मेसेजेस पोचत आहेत आणि ते पटत आहेत, आय विल बी रिअली हॅपी। हिंदी चित्रपटात आता आगामी काही हिंदी चित्रपट किंवा मराठी चित्रपट काय आहेत आम्हाला जाणून घ्यायला आवडेल। मी सचिन पिळगावकरांबरोबर फिल्म केली होती, मन पाखरू पाखरू। आय होप इट रिलीजेस, इट्स बीन डिलेड फॉर सम रिझन। मी एक आत्ता सिद्धार्थ जाधव बरोबर हुप्पा हुय्या नावाचा चित्रपट केला आहे, जो आता रिसेंटली रिलीज होईल। चंदा नावाचा एक अगेन सोशली रेलेव्हंट टॉपिकवरती। अशा काही गोष्टी आहेत। हिंदी एखाद 2 प्रोजेक्ट्स मे बी पाईपलाईनमध्ये आहेत। चंदा बायलिंग्वल आहे, तो हिंदीमध्ये पण आहे, तो मे बी तो हिंदीमध्ये पण रिलीज होईल। ठीक आहे गिरिजा, ऑल द बेस्ट फॉर युअर। थँक्यू सो मच। चस्का मस्कामध्ये आज आपण इथेच थांबतोय, मात्र झी24 तासवर बातम्यांचा उगसा सुरू राहील। प्रत्येक बातमी असेल खास, तेव्हा पाहत राहा झी24 तास।